याच पातळीवर येऊन चर्चा करणं, विचार करणं आणि निर्णय घेणं फार आवश्यक आहे. आज त्याचाच अनुभव आपण या ठिकाणी घेणार आहोत. या पुढील सूत्र मार्गदर्शनासाठी मी डॉक्टर रमा मराठे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. तरीही अजून काही ज्येष्ठ उभे आहेत, त्यांना जागा करून द्या. समोर उभ्या असलेल्या मुलींनी पुढे यायचंय, पुढे जागा आहे. स्वर्गीय नानासाहेब हरताळकरांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन. पूर्वीचे राजे राजवाडे यज्ञयाग करत असत. डॉक्टर विकास हरताळकरांनी मात्र हा ज्ञानाचा किंवा विचारांचा यज्ञ आरंभिला आणि खरोखरच मी याबद्दल त्यांचं अभिनंदन करते. आणि तुमच्याशी संवाद साधण्याचा हा योग मला त्यांच्यामुळे आला. हे खरोखरच मी माझं भाग्य समजते. व्यासपीठावरील आणि श्रोतृवर्गातील मान्यवर, दीपस्तंभ संस्थेचे पदाधिकारी आणि तन्मनात सळसळता उत्साह मिरवणारी तरुणाई, या सर्वांनाही माझं अभिवादन. माझ्यासमोर भविष्यातला भारत दिसतोय आणि खरं म्हणजे मला वाटतंय की मी माझ्या विचारांचा नैवेद्य तुम्हाला दाखवते. नैवेद्यात देवाची कृपा मिसळली की त्याचा प्रसाद होतो. तसं मी तुम्हाला माझ्या विचारांचा नैवेद्य दाखवणार आहे, पण त्यात तुमचं समाधान, तुम्हाला काही दिशा मिळाली याचं समाधान जेव्हा कार्यक्रमानंतर तुम्ही व्यक्त कराल किंवा तुम्ही मला प्रश्नही विचारू शकता. मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. भाषण देण्यापेक्षा संवाद साधणं हे मला जास्ती आवडतं. मी चक्क तुमच्याशी थोड्या गप्पा मारणारे, गप्पा गोष्टी करणारे. तर तुम्ही माझ्याशी जो संवाद साधाल तो माझ्या विचारात मिसळेल, तेव्हा त्याचा प्रसाद होईल आणि तो प्रसाद घेऊन मी बेळगावला परत जाईन. तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या कलेक्टिव्ह इंटेलिजन्सला मी अभिवादन करते आणि मग माझे विचार तुमच्यासमोर व्यक्त करते नैवेद्यासारखे. जे ध्यानासीही न गवे, जे ध्यानासीही न गवे, ते ज्ञानासीही न चोजवे. जे ध्यानासीही न गवे, जे ज्ञानासीही न चोजवे, ते अगोचर फावे गोठी माझी. म्हणजे जे ध्यानानं गवसणार नाही आणि ज्ञानानं किंवा खूप वाचन करून किंवा खूप काही तत्वज्ञानात्मक सांगूनही जे कदाचित गवसणार नाही, असं जे अगाध ज्ञान किंवा अगोचर ते गोष्टीतून मिळतं, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा ते तुमच्या एवढेच होते. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा ते तुमच्या एवढेच होते आणि त्यांना काही कोणी करिअर गायडन्स वगैरे सांगितलेलं नव्हतं. पण तरीही त्यांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात कशी केली? ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि हे करिअर गायडन्सचं गणित आहे असं मी म्हणेन. तुमचं जे आत्मरूप आहे किंवा तुमच्यामध्ये आत जे गुण आहेत, कदाचित दोषही असतील, पण जे गुण आहेत किंवा गुणदोषांचं जे मिलन तुमच्यामध्ये आहे, तर ते तुमचं जे आत्मरूप आहे त्याचा आविष्कार घडवणं, त्याला ते प्रथम वंदन करतात. आणि हा आविष्कार घडणं म्हणजेच करिअर मॅनेजमेंट. आणि ज्ञानेश्वर माऊलीनं मला सांगितलंय की गोष्टी सांगा, मग त्याच्यातून सगळं कळेल. मी तुम्हाला मोठं तत्वज्ञानात्मक लेक्चर दिलं, त्याच्यासाठी माझी पुस्तकं आहेत. ब्रेन प्रोग्रॅमिंग वगैरे तुमच्यासाठीच लिहिलेलं आहे. तर ह्यासाठी पुस्तकं आहेत, पण ते कदाचित मी
तत्वज्ञानात्मक बोललेलं लक्षात राहणार नाही, पण गोष्टी तुमच्या निश्चित लक्षात राहतील, कारण त्या लक्षात ठेवण्यासाठी असतात आणि असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते. तेव्हा लक्षात घ्या की गोष्टी किंवा उदाहरणं ही लक्षात ठेवा आणि त्यातून तुम्हाला तुमची करिअर कशी घडवावी याची दिशा निश्चित मिळेल. दरवर्षी 25 लाख मुलं किंवा त्याहून जास्ती 10वी ते 12वीच्या परीक्षेला महाराष्ट्रातून बसतात. सुयोग्य करिअरची निवड हा त्यांच्या जीवनातील यशस्वीतेचा पाया असतो. उभ्या आयुष्याचा फैसला मात्र केला जातो तुटपुंजा माहितीवर. पालकांना फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या करिअर्स माहीत असतात. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, मेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग, बिझनेस मॅनेजमेंट किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, बस हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या करिअर्स, मेडिकल सायन्स. तर लक्षात घ्या, अशा 640हून अधिक करिअर्स आहेत. ह्याच्यातली इंजिनिअरिंग एक, मेडिकल एक असं मी म्हणते. लक्षात आलं? इंजिनिअरिंग एक, मेडिकल एक असं धरलं तर, नाहीतर मेडिकल 30 प्रकारांनी त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करता येतं. 30 प्रकार आहेत. इंजिनिअरिंग 52 ते 53 प्रकारांनी करता येतं. 350 प्रकारांनी BA करता येतो. 150 प्रकारांनी कॉमर्स करून त्यातून आपण वेगवेगळ्या शाखा निवडू शकतो. 110 प्रकारांनी MSc करता येतं. तर करिअर, आणि ह्याच्यातलं सायन्स करिअर हे एक धरलेलं आहे. अशा 640 करिअर आहेत. जीवनाची दिशा ठरवण्यासाठी मुलांनी किंवा पालकांनी याचा अभ्यास केलाय का? 10वी 12वीला फक्त अभ्यासाचा धोशा लावणं, ट्युशन्स आणि क्लासेसला घालणं एवढंच पुरेसं आहे का? किंवा हीच करिअर मॅनेजमेंट असा गैरसमज तुमच्या किंवा मुलांच्या मनात आहे का? प्रत्येक माणूस हा विशिष्ट बौद्धिक, भावनिक, सामाजिक, शारीरिक अशा प्रकारच्या बुद्धिमत्तेचा कॉम्बो असतो. प्रत्येक करिअरला विशिष्ट कॉम्बिनेशनची गरज असते. लक्षात आलं ना? प्रत्येक करिअरला विशिष्ट, म्हणजे जी मोठी झालेली लोक आहेत, तर सचिन तेंडुलकर मध्ये कायनेस्थेटिक इंटेलिजन्स होता, उरलेल्याची मग गरज भासली नाही. किंवा पु ल देशपांडे तुम्हाला माहीत असतील, तर त्यांच्यामध्ये भाषिक बुद्धिमत्ता होती, एक्सप्रेसिव्ह इंटेलिजन्स होता, पण त्याच्याबरोबर नाट्य, अभिनय, संगीत या प्रकारच्या बुद्धिमत्ताही त्यांच्यामध्ये होत्या. लोकमान्य टिळकांमध्ये आंतरव्यक्ती संदर्भातली बुद्धिमत्ता होती, तशी उच्च प्रकारची गणिती बुद्धिमत्ता होती, म्हणून त्यांनी तुरुंगात सुद्धा गीता रहस्य लिहिलं. किंवा सावरकरांमध्ये या प्रकारच्या बुद्धिमत्तेबरोबरच म्हणून त्यांनी स्वतंत्रतेची गीतं लिहिली. तेव्हा प्रत्येक माणसामध्ये काहीतरी कॉम्बिनेशन आहे. आणि प्रत्येक, मी पुन्हा उदाहरण देईन की सिव्हिल इंजिनियरला फिजिक्स किंवा विज्ञान, गणित, त्रिमिती ज्ञान या सगळ्याची आवश्यकता असते सिव्हिल इंजिनियरला. पण आर्किटेक्ट झाला की त्याला त्याच्यात आर्टिस्टिक इंटेलिजन्स पण लागतो. म्हणजे तुम्ही जी शाखा निवडाल त्या शाखेला लागणारं जे बुद्धिमत्तेचं कॉम्बिनेशन आहे, प्रत्येक शाखेला वेगळं लागतं. आणि तुमच्यामध्ये देवानं पाठवताना काहीतरी देऊन पाठवलेलं आहे कॉम्बिनेशन. आता करिअर मॅनेजमेंट किती सोपी आहे की ह्या दोन्ही गोष्टी मॅच केल्या की झालं. तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये नुसता तुमचा IQ चांगला आहे, तुम्ही ॲडमिशन मिळवली, तुमच्यामध्ये उत्तम प्रकारचं सोशल इंटेलिजन्स पाहिजे. आणि सोशल इंटेलिजन्स नसेल तर तुम्ही चांगले डॉक्टर होऊ शकणार नाही. मग हे फक्त दोन्ही गोष्टी मॅच केल्या की झालं. तुम्ही त्या क्षेत्रात हिरो होणारच. करिअर निवडीची दिशा चुकल्यास मात्र पश्चाताप करण्याची वेळ येते. एक लक्षात घ्या की प्रत्येक विद्यार्थिनी ही हुशारच असते. फक्त जे लेफ्ट ब्रेन
आणि राईट ब्रेन म्हणजे उजवा मेंदू आणि डावा मेंदू. तर जे डावा मेंदू हा तर्कशास्त्र वगैरे याचा समजला जातो आणि उजवा मेंदू जो आहे हा कला, क्रिएटिव्हिटी आणि एकंदर ज्या ॲबस्ट्रॅक्ट शाखा आहेत म्हणजे मानसशास्त्र, की मानसशास्त्रामध्ये ह्या माणसाशी मी त्याला नेमकी मी काय ट्रीटमेंट देऊ याची काही ठोक ट्रीटमेंट नसते. तर त्याच्याशी मी काय बोलू हे माहिती नसतं. तर हे तुम्हाला त्या वेळीच ठरवावं लागतं. आणि अशा प्रकारची जी बुद्धिमत्ता आहे की त्याच्यामधली जी क्रिएटिव्हिटी आहे ही सगळी एखादा समस्या सोडवायची, एखादा शोध लावायचा आहे तर उजवा मेंदू कार्यरत हवा. मग तुमचा डावा मेंदू जास्ती कार्यरत आहे का उजवा मेंदू जास्ती कार्यरत आहे हे सगळं हल्ली शोधता येतं किंवा तुमचं तुम्हाला सुद्धा कळू शकतं. उजव्या मेंदूची जी माणसं, डाव्या मेंदूची जी माणसं आहेत ती परीक्षेमध्ये, अभ्यासामध्ये उत्तम यश मिळवतात. म्हणजे पालक सुखी असतात, ती पोरं सुखी असतात आणि मला मार्क मिळतात. आणि कारण आपल्या देशामध्ये हा पूर्वी नव्हता, पण ब्रिटिशांनी राज्य केलं तेव्हापासून एक गैरसमज निर्माण केला गेला की लेफ्ट ब्रेन डॉमिनंट जी माणसं आहेत परीक्षेतले मार्क हेच बुद्धीचं द्योतक, शाळेतले मार्क हेच बुद्धीचं द्योतक. हे भारतीय पद्धतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये कुठेही नव्हतं. उलट सगळ्या कलावंतांचा देश, अनेक मोठे शोध भारतात लागले, शून्याचा शोध भारतात लागला. तर हे सगळं भारताचं वैभव आहे. गुरुकुल परंपरा भारतात होती. ब्रिटिशांनी 3R, कारण भारतीयांनी आपल्या बुद्धीचा उपयोग करावा, आपल्या क्षमतांचा उपयोग करावा अशी ब्रिटिशांची मुळीच इच्छा नव्हती. उलट त्या दाबून कशा टाकता येतील एवढंच त्यांनी बघितलं. आणि ती शिक्षण पद्धती आत्तापर्यंत चालत आली. त्यामुळे बुद्धिमत्ता ही एकजिन्सी आहे आणि ती फक्त कमी किंवा जास्ती असू शकते. त्यांना क्लार्क निर्माण करायचे होते, रीडिंग रायटिंग अरिथमेटिक आलं की झालं. तर त्याच्यासाठी जी शिक्षण पद्धती रुजवली गेली त्याचे बळी आपण आजही आहोत. पण भारतामध्ये असं नव्हतं. 8व्या वर्षी मुलाला मुंज करून गुरुकुलामध्ये पाठवलं जायचं आणि त्याला काय जमतंय, त्याला काय येतंय हे गुरु शोधून काढत असे आणि त्याप्रमाणे त्याच्या जीवनाला दिशा देण्याचं काम करत असे. तर ज्याचा शोध डॉक्टर हार्वर्ड गार्डनर यांनी लावला 1960 साली आणि त्यांना नोबेल प्राइज त्याच्यासाठी मिळालं. ती थिअरी म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्सची थिअरी किंवा फ्रेम्स ऑफ द माइंड, बहुआयामी बुद्धिमत्ता, सांगीतिक बुद्धिमत्ता, भाषिक बुद्धिमत्ता, इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल, आंतरव्यक्ती संदर्भातली बुद्धिमत्ता, कायनेस्थेटिक बुद्धिमत्ता, ह्या सर्व प्रकारच्या. आता भीमाकडे कायनेस्थेटिक बुद्धिमत्ता जास्ती होती. त्याचा IQ किती होता माहीत नाही, पण तिथेही बघा करिअर मॅनेजमेंट होती. भीम, अर्जुन आणि ह्या सगळ्या लोकांना त्यांचं स्पेशलायझेशन, युद्धाचं शिक्षण सगळ्या राजकुमारांना दिलं गेलं. पण या सर्व लोकांमध्ये भीमाची एकंदर शरीर यष्टी, त्याचा स्वभाव हे सगळं लक्षात घेऊन त्याला गदायुद्धाचं प्रशिक्षण दिलं गेलं. तो भडक डोक्याचा होता, काय नाही, एक घाव दोन तुकडे. त्याला अर्जुनासारखा काही संभ्रम वगैरे पडलेला नाही युद्धाच्या वेळेला. युद्ध करू की नको हे बिचारेच आहेत. अर्जुन होता सरळ मनाचा. अर्जुन म्हणजे अर्जुन या शब्दाचाच अर्थ सरळ मनाचा असा आहे. आणि आता जे सरळ मनाचे विद्यार्थी आहेत त्यांना संभ्रम पडलेला असतो. धर्मराजाला पडला नाही, कारण त्याचा फिलॉसॉफिकल क्वेश्चन फार चांगला होता. सगळं करून बघितलं, आता काय ते युद्ध सुरू झालेलं आहे, ठीक आहे करून टाकायचं. तेव्हा तुमचा PQ सुद्धा महत्वाचा असतो. अर्जुनाला संभ्रम पडला आणि आत्ता मात्र अनेकांचे अर्जुन झालेले आहेत. हे करू का ते करू, हे करिअर मॅनेजमेंटमध्ये महत्वाचं. आता अर्जुनाची करिअर मॅनेजमेंट झाले, तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता. भीमाला गदायुद्ध शिकवलं गेलं, धर्मराजाला भालाफेकीत तो प्रवीण होता. लक्षात आलं. तर प्रत्येकाला त्याचं अशी त्यानं करिअर मॅनेजमेंट केलेलीच होती. हे महाभारतात सुद्धा आहे. म्हणजे आपली ही आपण जे काही आपली संस्कृती आहे त्याचा आपण अभ्यास करतो
त्यामध्ये करिअर मॅनेजमेंट उत्तम केली गेली. जिजाईनं शिवाजी महाराजांची करिअर मॅनेजमेंट केली, ती महाभारत आणि याच्यातल्या गोष्टी सांगून. त्यांना प्रश्न नाही पडला की माझ्याकडे रिसोर्सेस कमी आहेत, मी कसं काय जपू, असला काही प्रश्न त्यांना पडला नाही. आणि त्यांनी मिलिटरी सायन्समध्ये काही केलेलं नव्हतं किंवा हिस्ट्री घेऊन PhD पण ते झालेले नव्हते. पण शिवाजी महाराजांनी करिअर घडवली की नाही. तर एकंदरीत आत्मरूप, मी मगाशी सांगितलं ते आत्मरूप जे ते भारतीयांची ही मुळी पद्धतच नव्हती. आता पुन्हा नव्यानं ते जुनं ते सोनं म्हणण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा प्रत्येक माणूस, एका गाढवाचा सुद्धा हो उपयोग असतो, तुमचा नाही का होणार. देवानं रिकाम्या हाताने कुणालाच पाठवलेलं नाही. एवढंच करायचं आहे की तुमच्यामध्ये काय आहे ते शोधून काढायचं आणि त्याला योग्य करिअर मिळवायची. आणि अशा अनेक करिअर्स आता उपलब्ध आहेत. तर मी म्हणेन करिअर मॅनेजमेंटची सुरुवात गर्भापासून होते. आणि चुकून तुमच्या आईनं काही चुका केलेल्या असतील तर लक्षात घ्या की ती आत्तापासून तुम्ही करा. कारण मी म्हणा अभिमन्यूनं गर्भावस्थेमध्ये काही ऐकलं होतं. चक्रव्यूह कसा भेदायचा हे गर्भावस्थेमध्ये ऐकलंस तर तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या गोष्टी महाभारतातल्या आम्हाला असलं काही आत्ता सांगू नका. पण मी खरं सांगते की जर तुम्हाला हल्ली 1 किंवा 2 मुलं असतात, जर तुम्हाला खरोखर मुलाला घडवायचं असेल आणि त्याची करिअर मॅनेजमेंट करायची असेल तर गर्भावस्थेपासून त्याला नीट तुम्ही स्वतः आहार घ्या, नीट विचार करा, चांगल्या विचारांनी त्या गर्भावर संस्कार करा. ही करिअर मॅनेजमेंटच आहे. मग तुम्हाला हवं तसं मूल आणि त्याच्या पहिल्या दिवसापासून सुद्धा त्याला शिकवायला येतं. हे माहिती आहे का तुम्हाला? ही भारतीय संस्कृती आहे. तेव्हा करिअर मॅनेजमेंटची सुरुवात जितक्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर करायची. पण वाईट वाटून घेऊ नका. समजा काहीतरी चुकलं माकलेलं असेल तरी मध्यम वय हे करिअर मॅनेजमेंटचं किंवा सेकंड करिअरचं वय असं समजलं जातं. तर नंतर सुद्धा तुम्हाला जे हवं ते करता येतं. अशी उपलब्धी आता 21व्या शतकात आहे. तेव्हा अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि हे सगळं खरोखर करता येतं. म्हणजे काळ्याचं पांढरं करता येतं हल्ली करिअरमध्ये. अमेरिकेत तर होतच. म्हणजे एका LLB झाले, नेटवर आहे ही स्टोरी. ती LLB झाली होती, तिनं 7 वर्ष प्रॅक्टिस केली. नंतर तिला वाटलं की हे आपल्याला जमणार नाही आणि नंतर तिनं MBBSला ऍडमिशन घेतली, मेडिकलला. म्हणजे अक्षरशः काळ्या कोटाचा पांढरा कोट, उलट सुलट. मला स्वतः 17व्या वर्षापासून सायकोलॉजीचा ध्यास होता. पण आमच्या वेळेला तिथे तसलं काही नव्हतंच. म्हणजे मी ज्या वेळेला 40 वर्षापूर्वी काही हे भानगड नव्हती. किंवा वडील माझे डॉक्टर आहेत आणि 8 पिढ्या डॉक्टर. तर वडील म्हणाले उगीच काय उपाशी मरायचंय काय, तू डॉक्टर हो. अर्थात मला डॉक्टर होणं आवडत नव्हतं, अशातलाही भाग नव्हता. त्यामुळे मी मुकाट्यानं डॉक्टर झाले. पण सतत माझ्या डोक्यात होतं की आपल्याला सायकोलॉजीमध्ये काहीतरी करायचंय. तर MDचा थिसिस सुद्धा त्याच्याबद्दल लिहिला. नंतर मी डिग्र्या घेतल्या, काम आधी सुरू केलं. काही करता येतं हल्ली. फक्त काही गोष्टींना तुम्हाला विशिष्ट शिक्षण लागतं. म्हणजे मेडिकलची डिग्री ही तुम्हाला घ्यावीच लागते, त्याच्याशिवाय तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही कायद्याप्रमाणे. तर अशा फक्त थोड्या गोष्टी आहेत. तर तेवढ्या केल्या की झालं. नाही तर तुम्हाला हवं ते तुम्ही खरोखरच करू शकता. तेव्हा आपलं चुकलं असं काही म्हणू नका. पाटी पुसता येते आणि पुन्हा करता येतं. हे सुद्धा मी तुम्हाला आश्वस्त करण्यासाठी सांगते की सगळं आत्ताही यापुढेही करता येतं. गर्भावस्थेपासून असं ह्याच्यासाठी म्हटलं तुमच्या मुलांसाठी. कारण आता तुमची काही वर्षात लग्न होतील तर तुम्ही नंतर टेन्शनमध्ये जाण्यापेक्षा काय खुल्ले बघा चेहरे, सगळी इकडची तिकडे तिकडची इकडे बघायला लागले. मुली लाजायला लागल्या, मुलांनी असं असं केलं.
महाराष्ट्रात शिकून नोकरी म्हणजे पैसा असं समीकरण आहे, पण गुजरात सारख्या राज्यामध्ये 10वी नापास सुद्धा उत्तम व्यवसाय धंदा करतो. अंबानीनं काही MBA हार्वर्ड युनिव्हर्सिटीत केलेलं नव्हतं. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला काही करता येतं आणि त्याला मार्ग आहेत. तेव्हा आपल्याला मात्र हे सगळं गैरसमज आहेत. आपल्याला मात्र बहुतांशी मुलांचे पालक आपल्या मुलांच्या मनात व्यवसाय अरे कुठे बिझनेस करायला जातो, त्यांना जॉब सिक्युरिटी हवी असते. हे पुन्हा ब्रिटिशांनी केलेलं ब्रेन प्रोग्रामिंग आहे, हे बदलून टाकायला हवं. आणि जॉब मिळालाच तर तो विशेषतः सरकारी किंवा परमनंट नोकरीचा असा. अरे परमनंट काय आहे आज आयुष्यात? आणि खरोखरच आत्ता इंजिनिअरिंग किंवा अशा प्रकारचे जे हे म्हणजे आता पूर्वीची नोकरीची पद्धत बंद झाली आहे. चक्क कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्हाला घेतलं जातं. आणि माहितीसाठी सांगते की पुढच्या 20 वर्षात काम खूप वाढणार आहे, नोकऱ्या राहणार नाहीत. हे संशोधनातून निर्माण झालेलं म्हणजे हे काही ज्योतिष नव्हे, हे संशोधनातून निर्माण झालेलं भवितव्याचं चित्र आहे. तेव्हा लक्षात घ्या की व्यवसाय करणं किंवा आपलं काम आपल्याला नीट येणं हे आवश्यक आहे. मग कदाचित तुम्ही नोकरी कराल, कदाचित नोकरी करणार नाही, व्यवसाय कराल. नोकरीचा व्यवसाय, छंदाचा व्यवसाय सगळं करता येतं, काही करता येत नाही असं नाही. तुम्हाला दिशा हॅलो किंवा मुलांना मेडिकल इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर हो, इंजिनिअरिंगला जा असाच सल्ला दिला जातो, जी सगळ्यांची क्षमता नसते आणि खरं म्हणजे तशी गरजही नसते. पण आई वडिलांच्या आग्रहपायी किंवा नातेवाईकांमध्ये इज्जत का सवाल असं म्हणून तसा प्रयत्न केला जातो. मग आवड नाही, मती नाही म्हणून गती नाही म्हणून प्रगती नाही. मुलं नापास होतात, निराश होतात, मनोरुग्ण सुद्धा होतात आणि काही जण तर आत्महत्या करतात. कारण त्यांना नेमकं बाकी काय करायचं असतं सांगून ठेवलेलं नसतं. एका कम्प्युटर इंजिनियरनं US मध्ये ज्या वेळेला 2009 सालची गोष्ट आहे, आर्थिक मंदी आली, म्हणजे इंडस्ट्रियल डिप्रेशन होतं, औद्योगिक मंदी आली. हा असेल मला वाटतं 35चा वगैरे, 5 वर्षाचा मुलगा, 2 वर्षाची मुलगी आणि बायको, ह्या सगळ्यांना गोळ्या, हे सत्यकथा आहे, सगळ्यांना गोळ्या घातल्या आणि नंतर स्वतःलाही संपवलं. ह्याचा PQ कमी होता, फिलॉसॉफिकल क्वेश्चन. अरे नोकरी गेली तर गेली, काय इंजिनियर आहेस ना, काहीतरी दुसरं करता येईल की नाही, कम्प्युटर इन्स्टिट्यूट काढता येईल, वाटेल ते करता येतं. काही नाही तर पावभाजीचा स्टॉल करता येतो, काय वाटेल ते करता येतं आयुष्यात, काही करता येतं. 2 हात पाय 1 डोकं असल्यावर काय करता येत नाही. आर्थिक मंदी काय कायम राहणार होती, दर 30 वर्षांनी येते. ही सायकल माहिती असायला हवी, म्हणजे हा जीवनाचा अभ्यास आधी माहिती असायला हवा. तेव्हा करिअर म्हणजे एक लक्षात घ्या, करिअर म्हणजे अमुक एक गोष्ट असं नव्हे. आपण कुठे जेवायला गेलो तर काय सांगतो, जेवण कसलं होतं, श्रीखंडपुरीचं होतं. पण श्रीखंडपुरी म्हणजे जेवण नव्हे, त्याच्याबरोबर भाजी, आमटी, कोशिंबीर, चटणी सगळं असतं. तसं जीवनातल्या अनेक गोष्टी असतात, त्याच्यात IQ, त्याचं संवर्धन म्हणजे बुद्धिमत्ता, इमोशनल क्वोशंट किंवा भावनिक बुद्धिमत्ता, सोशल क्वोशंट म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता, फायनान्शियल क्वोशंट म्हणजे आर्थिक बुद्धिमत्ता आणि फिलॉसॉफिकल क्वोशंट म्हणजे जीवनाचं तत्वज्ञान एक माहीत असणं. हे सगळं म्हणजे काही पूर्वीच्या राजे राजवाड्यांना सुद्धा एक अशी गोष्ट शिकवली जायची की समजा परांगंदा व्हायला लागलं, राज्यावर आक्रमण झालं, गेला कुठेतरी, तर त्यानं पोट भरता यावं, म्हणजे ते सुतारकाम, गवंडीकाम, शिंपीकाम, सोनारकाम काही असेल, हे राजे राजवाड्यांना सुद्धा लागतं. मग आपण का नाही करायचं. महाभारतात सुद्धा भीमाला बल्लवाचार्य झाला होता ना तो अज्ञातवासात, त्याला ते येत होतं, स्वयंपाक करायला येत होता,
अर्जुनाला नृत्य येत होतं आणि त्याच्यावर अज्ञातवासात त्यांचं निभावलं. मग आपल्याला नको का असलं काही यायला? माझ्या मुलीला मी अमेरिकेत पाठवताना ती अशा युनिव्हर्सिटीत आहे की जिथे अंबानीचा मुलगा, पण अंबानीनं पैसे देऊन त्या युनिव्हर्सिटीत हे केलं असेल. मी काही अंबानीशी माझी आर्थिकदृष्ट्या तुलना करू शकत नाही. तर माझ्या मुलीनं मेरिटवर तिथे सीट मिळवली. पण तरी पण म्हटलं 2 कोटी रुपये खर्च येणार तुझ्या कोर्सला, तर समजा काही गरज पडली तर तू काय करणार, तर तू काय करून पैसे मिळवणार, तर त्याचीही आम्ही तयारी करून ठेवली. किंवा माझ्या मुलालाही मी तेच विचारलं. नाही म्हणाले मी कराटे शिकवीन, मी बुद्धिबळ शिकवेन, मी आणि काहीतरी घेईन. माझी मुलगी म्हणाली मी ट्युशन्स घेईन, किंवा मी असं काम करीन की जे माझ्यासाठी पण योग्य आहे किंवा मला फार हे वाटणार नाही, पण मी काम करून पैसे. तिनं तर सांगितलं मी मॅकडोनाल्डमध्ये सुद्धा काम करीन. ते करावं लागत नाहीये, पण वेळ आली तर काय करायचं? तर मी काय म्हणते की हा जो PQ आहे की झालाच प्रॉब्लेम तर मी काय करणार, पर्याय. तर पर्याय सुद्धा आपल्या मनात तयार हवेत. आणि उरलेलं सगळं जेवण म्हणजे लर्नेड पर्सन इज वन हू नोज समथिंग अबाउट एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग अबाउट समथिंग. ती जी मगाशी मी म्हटलं की श्रीखंडपुरीचं जेवण, तसं तुम्ही डॉक्टर असता, इंजिनियर असता, हे फक्त पक्वान्न आहे जीवनातलं. उरलेल्या 100 गोष्टी जगण्यासाठी, चांगलं जगण्यासाठी लागतात. करिअर मॅनेजमेंटसाठी सुद्धा लागतात. त्या नसतील तर तुम्ही करिअर मॅनेजमेंट करूच शकत नाही. भावनिक बुद्ध्यांक आणि सामाजिक बुद्ध्यांक हे तर पाणी आहे, कुठलाच स्वयंपाक होणार नाही. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात, आणि त्या जर माहीत असतील तरच तुम्ही जगातल्या कुठल्याही करिअरमध्ये पुढे मोठे होऊ शकता. आता मार्क्सिस्ट पालक, तर परीक्षेतला मार्क्सवाद असं मी त्याला म्हणते. परीक्षेतला मार्क्सवाद. तर मार्क्सिस्ट पालक म्हणजे परीक्षेत मार्कांसाठी मुलांना धारेवर धरणारे पालक. खरं म्हणजे तुम्हाला मार्क हवेत ना, तर परीक्षेतला मार्क्सवाद ही सर्वथैव चुकीची गोष्ट आहे. खरं म्हणजे अशा पालकांनी मुलांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेऊन त्यांच्यासाठी योग्य करिअरची जर निवड केली तर त्याच्यात त्यांना नक्की चांगले मार्क पडतील. काय त्याच्या पाठीमागे पण लागायला नको. आणि मला एक सांगा, आत्ता तुम्हाला जे लोक बोर्डाच्या परीक्षेत आलेले किती जण मोठे झाले? बोर्डाच्या परीक्षेत आलेले किती जण मोठे झाले? आणि जे मोठे झाले होते ते झालेले आहेत दिसतात आत्ता, ते बोर्डाच्या परीक्षेत पहिले आले होते का, किंवा मेरिट लिस्ट मध्ये होते का? तुम्हाला कुणीतरी मोठं व्हायचं असेल तर त्याला एकच उपाय म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा स्वतःचा शोध घेणं आणि त्याप्रमाणे करिअर निवडणं. दुसरी गोष्ट, 10वी 12वीतलं यश म्हणजेच यश असा एक आणखीन गैरसमज. म्हणजे 10वीला जरासे मार्क कमी पडले किंवा 12वीला कमी पडले तर घरात सुतक पाळलं जातं. अरे काय गरज आहे 10वी 12वीला? म्हणजे मी सरळ सांगते, नापास झाला तरी हरकत नाही, परीक्षेत नापास झाला तरी जीवनात नापास होता कामा नये. म्हणजे सगळ्यांनी तुम्ही काही नाही, नापास झालं तरी चालेल एवढंच असं घेऊन घरी जायचं नाही. पण त्याचं टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. चुकून पूर्ण ट्राय युअर बेस्ट, पण तसं करूनही चुकून नापास झाला तर आत्ता अशा घटना घडल्या. गेल्या ह्याच्यामध्ये 14 आत्महत्या बेळगावात झाल्या. तुमच्या गावात इतकं अजून लोण पसरलेलं नाहीये. 14 आत्महत्या बेळगाव परिसरामध्ये झाल्या. 4थीतल्या मुलानं आत्महत्या केली, 10वीतल्या एका पोरानं 7व्या मजल्यावरनं उडी टाकली, 12वीची मुलं ऍडमिशन मिळत नाही म्हणून ते काही रुटीनच झालेलं आहे. आता कुणाला त्याचं रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे कुणालाच काही त्याचं म्हणजे अशा बातम्या आपल्या रोज पेजवर, पहिल्या पेजवर येत राहतात. आता इतकं सगळं करण्याची, परीक्षेत नापास झाला तरी चालेल, जीवनात नापास. एक लक्षात ठेवा, परीक्षेत नापास झालो तरी हरकत नाही, जीवनात आपल्याला नापास व्हायचं नाहीये. एखादं वर्ष फुकट गेलं तरी हरकत नाही, आयुष्य फुकट जाणार नाही याची काळजी घ्या. आणि 10वी 12वीतलं यश म्हणजे सुद्धा पुढच्या जीवनातली यशाची ग्वाही असं अजिबात नाही.
हा जीवनातला एक टप्पा आहे, जमेल तसे संपूर्ण 100% नाही, मी म्हणते 200% मार्क मिळवा. त्याच्यासाठी ज्या काही आयडियाज करता येतील, युक्त्या प्रयुक्त्या वापरता येतील. आता उद्या व्याख्यान आहे अभ्यास, परीक्षा आणि स्मरणशक्ती याच्यातलं तंत्रमंत्र. तर ही सगळी स्किल्स तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. 10वी 12वी मध्ये उच्चतम यश मिळवल्यानंतरही पुढील आयुष्यात अपयश किंवा सामान्य यश मिळवणारे भरपूर आहेत. उलट ते गाफील राहतात. 10वी 12वीत प्रचंड यश मिळणारे लोक नंतर गाफील राहतात आणि जीवनात कमी यशस्वी अशीच जास्त उदाहरणे. ह्याच्यात तफावत आढळून येते उलट. आणि 10वी 12वीत अपयश किंवा सामान्य यश मिळवणारे ठेच लागून शहाणे होऊन व्यवसायात किंवा नंतरच्या करिअरमध्ये उत्तम यश मिळवणारे भरपूर लोक आहेत. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट की परीक्षेमुळे हकनाक बदनाम झालेली गोष्ट म्हणजे अभ्यास. परीक्षा आणि परीक्षेतलं यश हा प्रकार, इथे सगळे शिक्षक बसलेले आहेत आणि मी सुद्धा कॉलेजमध्ये 28 वर्ष शिकवले, ते मी मास्तरीणच आहे. तर मी अनेक वेळा पेपर सेटिंग केलेलं आहे, परीक्षा घेतलेल्या आहेत, भरपूर परीक्षा दिलेल्या आहेत. तर तरी सांगते परीक्षेमुळं म्हणून त्या अनुभवातून सांगते. आणि 3 मुलांची आई आहे. ओके, 3 मुलांची आई आहे, हे जास्ती महत्वाचं. ते सायकोलॉजिस्ट आहे, डॉक्टर आहे, बाकी काय आहे सगळं विसरून जा. मी 3 मुलांची आई आहे आणि त्यांची मी बऱ्यापैकी करिअर घडवलेली आहे. तर परीक्षेमुळे हकनाक बदनाम झालेली गोष्ट म्हणजे अभ्यास. परीक्षा आणि परीक्षेतलं यश हा प्रकार विसरून जर कोणत्याही विषयाचा अभ्यास करायचा ठरवला तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. आता मला सायकोलॉजीचं करायचं म्हणजे किती करू अभ्यास आणि किती नको असं मला होऊन जातं, किंवा मला तो ध्यासच लागलेला असतो, मला काही त्याच्यात वाटत नाही. दिवसभर तेच टीव्हीवरचं सिरियल बघितलं तरी मी त्याच्यात सांभाराला जशी चप्पल दिसते ना तसं मला तिथेही माणसं वाचायची, टीव्हीतल्या कॅरेक्टर्स, ह्या सगळ्यामध्ये मी सायकोलॉजी शोधत असते, कारण मला त्याचा अभ्यास करायला आवडतो. और अभ्यास म्हणजे काय, अभि अधिक आस म्हणजे अभ्यास. ज्या गोष्टीची प्रचंड ओढ लागते किंवा आस लागते तो अभ्यास, त्यात कार्यरत होणं म्हणजे अभ्यास. त्याच्यातल्या नवीन नवीन गोष्टी शोधायच्या, त्या आत्मसात करायच्या, किती आनंदाची गोष्ट आहे. आणि जे तुम्हाला मोठे झालेले लोक दिसतात ना, म्हणजे भीमसेन जोशी, कुमार गंधर्व किंवा हे सगळे संगीताची आराधना आणि साधना करण्यात ते पूर्ण मशगूल होऊन झालेले असतात. इतके मशगूल होऊन गेलेले असतात की त्यांचं जीवन म्हणजेच एक आनंदाची मैफिल होऊन जाते. बरेच शास्त्रज्ञ, आता आपले अब्दुल कलाम कसे लहान मुलासारखे होते शेवटच्या क्षणापर्यंत. ते तर राष्ट्रपती झाले, म्हणजे ते शास्त्रज्ञ होते, नंतर ते राष्ट्रपती झाले, त्याच्यानंतर ते व्याख्यान देता देता गेले, म्हणजे त्या क्षणापर्यंत. नंतरही ते तामिळनाडू मधल्या अन्ना युनिव्हर्सिटीमध्ये ते लेक्चर्स द्यायचे, त्यांना मुलांसोबत काम करत. असा जो शास्त्रज्ञ माणूस होता तो एखाद्या लहान मुलाची निरागसता, जिज्ञासा जपणारा माणूस होता. ह्याने शेवटपर्यंत किती महान करिअर केली. एका मच्छीमाराचा मुलगा, शिक्षणामध्ये किती अडचणी आल्या, तर असे अस्सल शास्त्रज्ञ सुद्धा आपल्या विषयाच्या अभ्यासात गुंग होऊन गेलेले असतात. तहान भूक विसरून ते अभ्यास करतात आणि मग त्यांना वेळेचंही भान राहत नाही. असा भान हरपून टाकणारा आणि आनंद देणारा अभ्यास विषय प्रत्येकासाठी वेगळा असतो. लक्षात घ्या, तुम्हाला करिअर करायचे ना, भान हरपून टाकणारा आणि आनंद देणारा अभ्यास विषय हा प्रत्येकासाठी वेगळा असतो आणि तो तुमच्या बुद्धिमत्तेच्या कॉम्बो जो आहे डोक्यात त्याप्रमाणे असतो. तो शोधला की झालं. तर अशा मार्क्सिस्ट पालकांनी किंवा मार्क्सिस्ट मुलांनी सुद्धा आपल्या अभ्यास विषयाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय का? आणि तो केला नसेल तर तो करता येईल. आयुष्यात यशस्वी झालेले सर्वजण आपापल्या क्षेत्रात
अक्षरशः आयुष्य पणाला लावून असा अभ्यास करताना दिसतात. ते 10वीला बोर्डात आले होते का त्यांनी आणि काय कुठे नापासून घोळ केला होता कोणी विचारायला जात नाही. आपले सगळे शास्त्रज्ञ शाळेतनं बाहेर काढलेले होते. बिल गेट्स सुद्धा ह्याच्यातनं बाहेर पडला होता. तर बिल गेट्सचं फेमस वाक्य आहे की तो म्हणायचा की माय फ्रेंड गॉट पास्ड इन ऑल दी सब्जेक्ट्स and he got a job in a Microsoft company. I failed in all the subjects, but I am the owner of that company. लक्षात घ्या, त्यानं हार्वर्ड युनिव्हर्सिटी सोडली पण त्यानं अभ्यास केला नाही असं नाही. त्याला ज्याच्यात इंटरेस्ट होता, उगीच वायफळ वेळ कशाला घालवायचा. आणि त्या गोष्टीसाठी काही डिग्री घ्यायची गरज नव्हती. म्हणजे आता डॉक्टर बिक्टर असेल तर तुम्हाला ते शिकावं लागतं, नाही तर कायदेशीर दृष्ट्या तुम्ही काही गोष्टी करू शकत नाहीत. अशी क्षेत्र फार थोडी आहेत. पण तुम्हाला जर त्याचं ज्ञान असेल तर म्हणून त्यानं सोडलं होतं. सगळे शास्त्रज्ञ सुद्धा असेच. याचा अर्थ जर चुकून तुम्हाला शालेय अभ्यासात एखाद्या बाबतीत गती नसली तर त्याचं वाईट वाटून घेण्याच्या ऐवजी तुमचा अभ्यास विषय कोणता हे शोधून काढण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का. तेव्हा लता मंगेशकर 6 महिने संस्कृत पाठशाळेत गेली होती, पण संगीतामध्ये सांगीतिक बुद्धिमत्ता उत्तम होती आणि तिनं करिअर केलीच की. कुसुमाग्रजांच्या नावाचा तारा आहे, त्यांना ज्ञानपीठ मिळालं. तर हे सगळं या लोकांनी काही हे केलं होतं का. म्हणजे त्यांनी काही कुसुमाग्रजांवर PhD झाली. कुसुमाग्रजांनी PhD केलेली नव्हती मराठीत सुद्धा. किंवा अंबानीनं हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBA केलेलं नव्हतं. पेशव्यांनी मिलिटरी सायन्समध्ये PhD केलेली नव्हती. तर अंबानीला बिझनेस दुनियेतला तो सम्राट झाला कारण बिझनेस कसा करायचा याचा अभ्यास त्यानं उत्तम केला होता. इतकंच नव्हे तर त्यानं नवीन पायंडे पाडले आणि म्हणून तो अंबानी झाला. त्याची नंतर मुलं MBA झाली, पण अंबानी हा 10वी नापास होता. त्याला जे हवं होतं आणि जे करायचं होतं त्याचा अभ्यास त्यानं उत्तम केलेला आहे. तेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला कोणत्या गोष्टीची अभिआस आहे ते शोधून काढणं हा करिअर मॅनेजमेंटचा पाया आहे. त्यानंतर सायन्स साइड म्हणजेच हुशार मुलांची साइड असा एक भयंकर मोठा गैरसमज मुलांची. जर काही शिक्षण नोकरी संदर्भात जर काही पोराचं भलं व्हायचं असेल तर ते फक्त सायन्स साइडला आणि नाहीच झेपलं तर कॉमर्स साइडला जाऊन होतं, असा एक भला मोठा गैरसमज. पण आर्ट साइडला जाऊन सुद्धा खूप काही करता येतं, खूप काही. अमर्त्य सेन यांना इकॉनॉमिक्समध्ये नोबेल प्राइज मिळालं. ते आर्ट साइडचे विद्यार्थी होते. हार्वर्ड गार्डनरना नोबेल प्राइज मिळालं, ते सायकोलॉजिस्ट होते. तर सध्याच्या जमान्यात जागतिकीकरणामुळे भाषांना सुद्धा भाव आलेला आहे. आणि BA झाल्यानंतर काय म्हणजे काय करता येत नाही. मला MSW करता येतं, त्या विषयात तुम्हाला PhD करता येतं. तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहे, दीपस्तंभाचं जे काम चालतं त्या टाईपच्या परीक्षा देऊ शकता. IAS अधिकारी, बरेच IAS अधिकारी, मोठमोठे वकील, जजेस हे सगळे आर्ट साइडचे. म्हणजे आर्ट साइडला जाऊन खरं म्हणजे खूप काही करता येतं. पण हे आई वडिलांना माहिती नसतं आणि तुमचं ब्रेन प्रोग्रामिंग चुकलेलं असतं.